कुठे काही चुकलो असेल गेम खेळण्यामध्ये किंवा माझा गेम दाखवण्यामध्ये, माझा गेम तर डेफिनेटली सगळ्यांना दिसला, तर ती त्याची शिक्षा आहे. कदाचित बिग बॉसने असं केलं असणार आहे की त्याला फर्निचर बनवून ठेवलं. इतका स्ट्रॉंग प्लेअर पण करू काहीच नाही शकत. मग कळलं राखी तिकडे कोपऱ्यात रडते. मग काय झालं? आता पण आईस्क्रीमचा टास्क जो होता लास्ट, कुठला फ्लेवर हवा, मला बापट फ्लेवर हवा, असं राखीत असेल. ती चूकच आहे कोणावर हात उचलणं, धक्का देणं, कारण ते एक हेटफुल जेस्चर आहे. नमस्कार मित्रांनो, मी तुमचा दोस्त आणि फिल्मी होस्ट सागर तुमचं स्वागत करतो लोकमत फिल्मीवरती. बिग बॉस मराठी सीझन 6ची चर्चा आता अजून रंगत चाललेली आहे, कारण टॉप 10 मधला एक कंटेस्टंट आज आपल्या लोकमत फिल्मीवर आलेला आहे आणि त्याच्याशी आपण गप्पा मारणार आहोत की एलिमिनेशन आणि घराबाहेर पडून आता काय तुला पाहायला मिळतं जे घरा आतमध्ये झालंय तुझ्यासोबत. स्वागत आहे संकेत वाटक तुझं लोकमत फिल्मीवर. संकेत, वाईल्ड कार्ड एंट्री म्हणून त्या बिग बॉसच्या घरामध्ये एंट्री घेतलीस आणि काय रणनीती आखली होतीस बिग बॉसच्या घरामध्ये, कशा पद्धतीने वावरायचं, कारण तिथे तुम्ही जसे आहात तसं वागावं लागतं. खोटे काही वागलात तर आपल्याला लगेच ते कळून येतं प्रेक्षकांना. तुझी काय स्ट्रॅटेजी होती, कशा पद्धतीने खेळ खेळायचा होता बिग बॉसच्या घरामध्ये? ऍक्च्युली यू आन्सर्ड युअर ओन क्वेश्चन. जसे आपण आहोत तसंच तिकडे खेळावं लागतं. कितीही असं हे करून केलं, धोरण करून गेलं की नाही मी असं करेल, नाही मी तसं करेल, माझ्याकडे ऑलरेडी पॉवर आहे, आम्हाला पॉवरच देऊन पाठवलेलं. बट इव्हेंच्युअली तिथे जे बसलेले होते ते ऑलरेडी 60 दिवसांपासून, 50-60 दिवसांपासून तिथे होते. आणि हा गेम पर्सनॅलिटीचा असल्यामुळे आपली ट्रू पर्सनॅलिटीज तिथे पहिले फोरफ्रंटला येते. आणि राहिली गोष्ट स्ट्रॅटेजीची की मी असा खेळेल, मी तसा खेळेल, तर ती स्ट्रॅटेजी मी बनवून नव्हतो गेलो, कारण त्याचं खूप सोपं आहे आणि जे लॉजिकल पण वाटतं मला. कारण बाहेर जे दिसतं तसंच सगळं आतमध्ये आहे असं मला वाटत नव्हतं आणि ते खरं होतं. आतमध्ये गेल्यावर जेव्हा मी 2-3 दिवस लोकांशी बोललो, गेज करायचा प्रयत्न करत होतो की काय, कोण खरंच कुठल्या टीम कडून आहे, खरंच कोणी खेळतं का नाही, ज्याच्यामध्ये माझी लोकांबद्दलची मतं पण बदलली. ज्यांना मी हिटमध्ये ठेवलेले ते मला हिट नाही वाटायला लागले, जे नव्हते माझ्या लिस्टमध्ये ते मला जरा बरे वाटायला लागले. कोण म्हणजे? जसं राकेश होता माझ्या हिट मध्ये होता, पण आत गेल्यावर मला तसं नाही जाणवलं. जे मी त्याला बोललो पर्सनली, म्हटलं अरे तू नाही म्हणजे होताच माझ्या हिट मध्ये, पण आता मला तसं काही दिसत नाहीये. कारण त्याची खेळण्याची पद्धत इतकी संथ वाटली मला की तो खेळतच नव्हता. इतकी संथ होती म्हणजे तो प्रॅक्टिकली खेळत नव्हता. तर अशा गोष्टी बरंच बदलत होत्या. त्यामुळे पहिल्या वीकमध्ये मी ते केलं असं म्हणू शकतो की स्ट्रॅटेजी किंवा मी काय करू शकतो किंवा मी कुठल्या पद्धतीने हा गेम खेळू शकतो हे मी पहिल्या वीकमध्ये ठरवलं आणि बनवलं असं म्हणेल. तिथे मी ठरवून नव्हतो गेलो. मग काय वाटलं तुझ्या घरात आत गेल्याच्या नंतर कुठले कंटेस्टंट तुला तुझ्यापेक्षा भारी वाटले किंवा हे आपल्याला पुढे जाण्यासाठी कुठेतरी आड येतील, असे कोण कंटेस्टंट होते? तसे सगळेच होते, कारण कोणालाच मी नको होतो. प्रत्येकाने मला सांगितलेलं की आला वाईल्ड कार्ड, इसको बाहेर निकालो, असं तोंडावरही बोलले आणि मागेही बोलत असतील आय एम शुअर. जे बाहेर आल्यावर आता हळूहळू कळेल मला की कोण काय बोलत होतं, पण कोणालाच मी नको होतो. त्यामुळे प्रत्येकच कंटेस्टंट माझ्या आड येणार होता, एक्सेप्ट फॉर रेवा आणि संस्कृती. आम्ही तिघं वाईल्ड कार्ड होतो. तर आमच्या तिघांमध्ये काहीतरी ते सिमिलर फिलिंग होती की आपण ह्या प्रांतात नवीन आलो आहोत, तर एकमेकांना धरून थोडंसं आपण सर्व्हाइव्ह करायचा प्रयत्न करू. त्यांना सोडल्यास बाकीचे जे 10 होते ऑलरेडी, प्रत्येकच जण आड येणार अशी फिलिंग होती. कोणाशी मैत्री घट्ट झाली आत गेल्यानंतर? प्राजक्ताशी मैत्री घट्ट झाली. खूप कमी वेळात घट्ट मैत्री झाली, कारण आय गेस जी एक विचार करण्याची जी पद्धत आहे किंवा ज्या गोष्टींवर विचार केला जातो तो ऑलमोस्ट सिमिलर आहे आमचा. शी ऑल्सो बिंग अन आर्टिस्ट, ती खूप उत्तम सिंगर आहे. मी ऍक्टर आहे. त्याच्यामुळे कुठेतरी ती आमची वेवलेंथ जुळली आणि तिच्याशी मैत्री जरी 2 आठवडेच होती, ती आमचा तो काळ 2 आठवड्यांचा होता, पण त्याच्यात मैत्री खरंच खूप घट्ट झाली प्राजक्ताशी. प्राजक्ताशी. मग ती जेव्हा बाहेर गेली तेव्हा काय भावना होती त्या 2 आठवड्यामध्ये? ती ऍक्च्युली पहिल्या आठवड्यात पण आय गेस नॉमिनेटेड होती. जेव्हा मी पहिल्या आठवड्यात गेलो, मी एवढंच प्रे करत होतो, म्हटलं बाहेर नको जाऊस. कारण जर पहिल्या आठवड्यात दुसरं कोणीच बोलत नाही आपल्याशी, दुसरे सगळे असे लुक देत आहेत की आला शाणा. बरं मी शाणा बनतही नाही, तरी त्यांची अशी धोरण आहे की आला शाणा आहे, शायनिंग मारेगा, ये असं, अच्छा बेटा असं करणार, अच्छा बेटा तसं करणार. असे रिएक्शन तुला कोणाचे जाणवले घरात? प्रत्येकाचे होते. रुचिताचे होते, विशालचे होते, काय वाईल्ड कार्ड्स को बाहेर निकालो. ऐकू यायचं म्हणजे लोकांना वाटतं की ऐकू येत नाही, पण ते घर आहे, आपण एका घरामध्ये असतो ते ऐकू येतात.
पण ठीक आहे, ती एक्सेप्टन्सची गोष्ट आहे की कोण आपल्याबद्दल काय विचार करतंय. नंतर तर विशाल बरोबर खूप चांगली मैत्री झालेली तुझी. विशाल बरोबर चांगला गेम खेळला असं मी म्हणू शकतो, किंवा जे टास्क होते आणि जे आपण एकत्र खेळणं ज्याला म्हणतो, ते खूप चांगलं खेळलं गेलं. कारण ते स्ट्रेंथ त्याच्याकडे होती. युजली स्ट्रेंथला अट्रॅक्ट करते आणि स्ट्रॅटेजीला अट्रॅक्ट करते, की जर एका गोष्टीला एक चांगली टीम बनवण्याच्या हिशोबाने दॅट वॉज अ व्हेरी गुड अलायन्स. पण तुम्ही आल्याच्या नंतर तुमची पावर की गेली होती आणि ती चुकून विशालकडे आणि रुचिताकडे गेली होती. अरे माती त्या दोघांची संस्कृतीला काही काम नाही. हा. तिने अशी म्हणजे हे माझा फोन धर एक मिनिट म्हणून अशी चावी दिलेली तिने धरायला. कोण सोडणार ती पॉवर, की जेव्हा की बिग बॉसने ऑलरेडी सांगून पाठवलेलं आहे, रितेशजींनी सांगून पाठवलंय की ही पॉवर आहे, याच्यामध्ये काय काय पॉवर्स आहेत ते सांगून पाठवले. असं एक मिनिट धर रे असं कोण देतं. तर तशी ती पहिली गेली. बरं एवढं सगळं झाल्यानंतर रेवाने पण तेच केलं. जरा एक मिनिट बघू बघू बघू, हा धर धर धर, मी सांगतोय तू वेडी आहेस, माझ्याकडे तरी द्यायची कमीत कमी. अशा त्या खूपच बाय डिफॉल्ट पॉवर कीज गेली. पण तू आधीचे एपिसोड बघून आला नव्हतास? नाही, माझी पॉवर की नव्हती गेली. नाही म्हणजे पण त्यांना असं तू तेव्हा सांगितलं नाहीस की अरे म्हणजे स्टार्टिंगलाच म्हणजे जेव्हा पर्व सुरू झालं त्यांनी स्वतः हे गोष्ट मला सांगितली की कशी रुचिताची पॉवर की करणने पाणी पिऊन घेतली. हा. त्यांना माहिती होतं ना ते तेवढ्या आता वाईल्ड कार्ड मग येतात. अशीच कशी दिली चावी? आणि बरं वाईल्ड कार्ड येत आहात तुम्ही, तो असं तर नाही ना की बाळबोध कोणीतरी प्रायमरी मध्ये ऍडमिशन घेते. तुम्हाला जर 60व्या दिवशी 50व्या दिवशी वाईल्ड कार्ड पाठवलं जातंय तर इट इज एक्सपेक्टेड की तुम्ही जे एपिसोड्स बघितलेले आहेत ते मेंटेन करावं. सागर कारंडे कसा वाटला घरामध्ये शांत तुझ्यासोबत? आहेत, खूप शांत आहेत ते. जेव्हा त्यांना राग येतो किंवा एखादा मुद्दा त्यांना चुकीचा वाटतो किंवा आक्षेप घ्यावा असं जो फील असतो ज्याच्यामध्ये, त्याच्यात ते बोलतात. नाही ते इतर वेळेस ते खूपच अंडर करंट वाटले मला. तुला कुठला टास्क खेळताना फार डिफिकल्ट गेलं आणि वाटलं की अरे अजून खूप चांगला टास्क खेळू शकलो असतो आपण? पहिलाच, कारण तोच एक टास्क आहे जो कम्प्लीट नाही करता आला मला. जो कॅप्टन्सीचा टास्क होता पहिला, जो रोपवाला होता, जो प्रचंड डिफिकल्ट होता. पहिलाच आठवडा माझा, पहिल्याच वेळेस, आणि जिथे सगळेच विरोधात आहेत, जे म्हणजे लिटरली रस्सीने बांधूनच गळ्याभोवती वगैरे माझ्या दोऱ्या टाकून मला बांधून टाकलेलं. आणि त्याच्यात लिमिटेशन्स पण होते, कारण रुचिता होती आणि दीपाली होत्या, राखी होती. तर तो डिफिकल्ट टास्क होता, कारण तो मला कम्प्लीट नाही करता आला. समहाव म्हणजे ऑफकोर्स लिमिटेशन्स होते, मुली होत्या, त्यांच्याबरोबर व्यवस्थित खेळणं होतं. तो टास्क आम्ही पाहिला. त्या टास्क मध्ये रशी वगैरे बांधली होती तेव्हा म्हणजे असे शक्तिशाली खेळ खेळतो जेव्हा आपण त्यावेळेला आपल्याला खरोखर बॉडीला वगैरे कुठेतरी त्रास होतो, इजा होते. त्यावेळेला आपण त्यांना सांगतो की बाबा हे करू नका. तर तू तसा काय प्रयत्न केलास का? जाणून बुजून तशा पद्धतीने त्यांनी त्यांची स्ट्रॅटेजी वापरली आणि तुला अशा पद्धतीने हे केलं असं तुला वाटतं? इव्हेंच्युअली तो टास्क आहे आणि तिथे काही असे बेसिक ग्राउंड रूल्स नसतात की इथून बॅडमिंटन जसं आपण खेळतो या चौकोनातूनच तुम्हाला फुल मारायचं आहे. तो टास्क आहे, तो बिग बॉसचा टास्क आहे. त्याला ग्राउंड रूल्स आपणच सेट करायचे असतात, लूप होल्स आपल्याला शोधायचे असतात. त्यामुळे तो कम्प्लिटली कंटेस्टंटने खेळण्याचा गेम आहे. त्यामुळे तिथे अशा गोष्टी कंप्लेंट्स करून की मला लागतंय सोडा वगैरे, तो प्लेआउटचा पार्ट होतो. पण तिथे तेव्हा खरंच प्लेआउटची गरज नव्हती. हा, जे लागलं वगैरे ते तर खरंच लागलं होतं मला, पण त्याच्यावर मी प्लेआउट करू याची काय गरज मला वाटली नाही, कारण तो स्ट्रेंथचा टास्क होता आणि स्ट्रॅटेजीचा टास्क होता, जिथे माझी स्ट्रॅटेजी, माझा स्पीड, माझी ॲजिलिटी काम करत होती. बट इव्हेंच्युअली जेव्हा मला पकडण्यात आलं आणि मला गुंडाळण्यात आलं, तिथे कळलं होतं की तो टास्क आता सॅबोटॅज झालेला आहे. पण तिथे प्लेआउट करायची मला गरज नव्हती वाटली. पण संगीत, तुझी जेव्हा एंट्री झाली ना बिग बॉसच्या घरामध्ये, तेव्हाच महाराष्ट्राचे रसिक प्रेक्षक त्यांना आवडलं होतं की तू बिग बॉसच्या घरामध्ये गेलायस आणि तुला खूप प्रेम मिळत होतं. आणि तू त्यांना फायनल मध्ये, म्हणजे तुला ते लोक फायनल मध्ये पाहत होते, पण ते अनवधानात ती गोष्ट घडली नाही, कारण तू डिझर्विंग होतास असे संपूर्ण महाराष्ट्र बोलतो. आणि आताही तू बाहेर आल्यावरती तुला रिएक्शन्स लोकांचे कळत असतील. काय वाटतं, काय चुकलं तुझं? कोणासोबत राहणं चुकलं, कोणासोबत वागणं चुकलं, काय चुकलं कुठं नेमकं? नाही, काय चुकलंय हे कदाचित बिग बॉस स्वतःच सांगू शकतील, कारण ज्या नोटवर मी बाहेर निघालो तेव्हा सिच्युएशन अशी होती की माझ्याबरोबर जे अजून 2 जण उभे होते, त्यांच्यातले एक सागर होते. ते धरून सगळ्या जणांचं मत होतं आणि माझंही, की मी आज जात नाही बाहेर. ज्या पद्धतीचा गेम आलेला तिथपर्यंत, खूप कॉन्फिडेंटली मी सांगितलेलं की भाऊच्या धक्क्यावर पण सांगितलेलं की नाही, आज मी नाही जाणार, आज मला वाटते सागर जातील. आणि त्यांनी पण माझ्यानंतर तेच सांगितलं की आज मी जाणार, कारण संकेत जाऊ शकत नाही. आणि हे आमचं नाही,
हे बाकीच्या घरात म्हणजे राकेश, तन्वी ज्यांनी मला नॉमिनेट केलेलं, राकेशने पण त्याचंही म्हणणं होतं की आज म्हणजे संकेत जाणं शक्य नाही, कारण तो तसा स्ट्रॉंग प्लेअर आहे आणि भरपूर स्ट्रॉंग प्लेअर आहे, त्यामुळे सागरच जाणार आज. त्यामुळे काय चुकलं किंवा काय कोणाच बरोबर राहिलो, कोणा बरोबर नाही राहिलो, त्याच्याने आय गेस हे सगळं बघितल्यावर फरक नाही पडत, कारण इव्हेंच्युअली सगळ्यांचंच मत होतं की मी नाही जाते किंवा मी नाहीच गेलो पाहिजे, मी एक स्ट्रॉंग प्लेअर आहे. तर काय चुकलं ते नाही माहिती मला. माझं काही चुकलं तर मला तसं नाही वाटत, कारण जरी मी काटामध्ये असतो तरी ते लोक ऑलरेडी माझ्याच बाजूने बोललेत. इव्हिक्शनच्या दिवशी मी टोळीत होतो ते सुद्धा माझ्याच बाजूने बोललेत. जे माझ्याबरोबर नॉमिनेटेड आहेत ते सुद्धा स्वतःचं नाव ठेवून माझ्या बाजूने बोललेत की आम्ही जाणार. त्यामुळे मला वाटत नाही की मी कुठे काही चुकलो असेल गेम खेळण्यामध्ये किंवा माझा गेम दाखवण्यामध्ये. माझा गेम तर डेफिनेटली सगळ्यांना दिसला. रितेशजी पण स्वतः बोलले की इट वॉज नॉट एक्सपेक्टेड, सरप्राइझिंग होतं. तर जर सगळ्याच गोष्टींचं गणित जुळतंय मग काय चुकलं ह्याचं उत्तर कदाचित मला नाही देता येणार. काय वाटतं हे म्हणजे खेळ तुझा चांगला आहे, बरोबर आहे, प्रेक्षकांची पसंती मिळत होती, आतमध्ये कोणाशी वाईट नव्हतं, मग काय वाटतं चॅनलने हे ठरवून वगैरे केलं असं वाटतं तुला? चॅनल काय ठरवणार म्हणजे आता याच्यामध्ये इव्हेंच्युअली एक गोष्ट आहे की हा एक खेळ आहे आणि मी तो खेळायचा हे ऍग्री केलेलं आहे. माझं काम आहे आतमध्ये जाऊन गेम खेळणं, व्यवस्थित 100% देणं, इव्हेंच्युअली जे डिसिजन मिळणार आहे ते एक्सेप्ट करणं. आणि त्याच जसं नाकाच्या सरळ रेषेत आपण म्हणतो, मी पर्सनली पण तसाच आहे आणि मी त्याच गोष्टींवर फक्त फोकस केली. आता जर बाहेर येऊन मी त्याच्यावर विचार करत बसतो तर मला नाही वाटत काय फायदा होणार आहे. इट इज वेस्ट ऑफ माय टाइम ॲज वेल, आणि टाइम इज मनी, त्यामुळे मी माझा काही टाइम वेस्ट करत नाही या गोष्टींवर. एक डिसिजन घेतलं गेलं ते 100% विचार करून घेतलं गेलं असेल, वोटिंगच्या बेसिसवर ते असतं, लोकप्रियतेवर असतं, जे काय असेल ते. मग लोकप्रियता तर मिळत होती की, हो खूप मिळत होती. म्हणजे लोक आताही कमेंट करतायत की आम्ही टॉप मध्ये बघत होतो, हो मी फायनल मध्ये बघत होतो, पण मग काय असं घडलं, काय रिझन असं वाटतं तुला? नाही माहित मला, म्हणजे टू बी व्हेरी फ्रँक मला नाही माहिती की मी कसं सांगू शकेल की काय घडलं किंवा काय झालं. आणि राहिली गोष्ट चॅनलची किंवा बिग बॉसची, तर बेसिकली गेम आपल्याला खेळवतो रादर. मी एक कंटेस्टंट आहे, मी गेमच्या वर नाही ना, गेम माझ्या वर आहे. ते इव्हेंच्युअली गेम जे डिसाईड करेल ते होणार आहे, एवढंच बोलू शकतो मी त्याच्यावर. राखी सावंत सध्या म्हणजे काय म्हणतात ना, विटामिन एच. विटामिन एच काय विटामिन एच? हग, ज्याला आपण आलिंगन म्हणतो, मिठी म्हणतो, त्याला इंग्लिश मध्ये हग म्हणतात, ते विटामिन एच आहे. ओके. मग ते म्हणजे त्याच्या बाबतीत तुझी खूप चर्चा आली होती की विटामिन एच गमतीचा भाग होता तो. राखी वल्नरेबल स्टेट मध्ये जेव्हा असायची तेव्हा तिला तिचा मूड अपलिफ्ट करण्यासाठी की तिला सपोर्ट देण्यासाठी मी नेहमी तिला विटामिन एच द्यायचो. ओके. तर इतकी साधी आणि स्वच्छ गोष्ट आहे ती, बाकी त्याच्या मागे काही नाहीये. अच्छा, मग राकेश भाऊंना काही राग बिग नाही आला त्याचा? तोच तर तिचा प्रॉब्लेम होता की त्याला राग येत नाही. तोच तर तिचा प्रॉब्लेम होता की ह्याला काहीच कसं होत नाही, मी एवढं प्रेम करते तरी. राखी असं सगळं म्हणजे राखी घरामध्ये आल्यापासून तेच की ती राकेश माझं प्रेम आहे, आर आर राखी, हो रारा. मग तो रारा करून त्यांनी मोठा राडा काय केला तो आम्हाला ऐकायचा आहे, जो आम्ही पाहिला नाहीये बिग बॉसच्या घरामधला. म्हणजे आमच्यापर्यंत तसं काही आलं नाही. असं काय राडा केला होता वगैरे? राखी आणि राकेशचं जे काय नातं होतं ते रोज राड्यासारखंच होतं. राखी तिच्या साईडने खूप ट्रू इमोशन्स घेऊन एका पॉइंटला, म्हणजे ती सिरियस होती बेसिकली, पण राकेशचा तसं काय नव्हतं. तो पण क्लिअर होता, त्यांच्यामध्ये क्लॅरिटी होती, एवढं मी मात्र नक्की सांगेल जे काय असेल ते. आणि राडे त्यांचे कधी नाही झाले ते विचारू शकतो आपण. म्हणजे रात्री मध्यरात्री उठून कधी ते लोक राडे करायचं, काय व्हायचं, मध्येच असा आवाज यायचा, काय झालं काय, मग कळलं राखी तिकडे कोपऱ्यात रडते. मग काय झालं, काय नाही, हा नाही बोलला, पण तो पहिल्या दिवसापासून नाही बोलतोय. त्यामुळे काय राडे, आता तो पहिल्यापासून नाहीच बोलतोय. तर ही वॉज व्हेरी क्लिअर आणि शी वॉज ऑल्सो क्लिअर की आता पण आईस्क्रीमचा टास्क जो होता लास्ट, कुठला फ्लेवर हवा, मला बापट फ्लेवर हवा, असं राखी तशी. ती त्याला हे सुद्धा बोलली की मला बापट फ्लेवर हवा, आईस्क्रीम मध्ये तूच बसून ये, मी तुला कोणतीच हवा. ती राखी आहे आता.
तर असे राडे आणि तिचं बोलणं तिचं तर होतच होतं ते म्हणजे सगळ्याच बघितलं असेल. तुझ्या मते बिग बॉसच्या घरामध्ये खरा एंटरटेनर कोण आहे? बिग बॉसच्या घरामध्ये आय गेस ऑन अँड ऑफ ना हा. प्रत्येक जण कुठल्या ना कुठल्या लेवलवर एंटरटेनर बनतं. राखी आपण एक असं म्हणू शकतो एंटरटेनर आहे. हम्म. ती राडा करते, कुठलंही काही काढते. वेळ पडल्यास तन्वी पण गाणे गायला लागते. हम्म. आम्ही जसा ऑर्केस्ट्रा आमचा क्रिएट केला ते ते माझ्या बेसिकली ती माझी लहानपणीची आठवण होती की आमच्या गल्लीमध्ये किरण केशव ऑर्केस्ट्रा होता. म्हणजे हे खरं आहे अच्छा. की किरण केशव ऑर्केस्ट्रा होता. आम्ही पुण्याला जेव्हा राहायचो तेव्हा आणि ते लोक अशाच पद्धतीने परफॉर्म करायचे. आवाज की दुनिया की मेरे बादशाह असं ते काहीतरी ते अनाऊन्स करायचे आणि मग लहान मुलं फॅन्सी ड्रेस वगैरे करून यायचे, त्याच्यात गाणे म्हटले जायचे. तर तो एक किस्सा मी त्यांना सांगितलेला आणि राकेशसाठी वगैरे तो खूप झोपतो म्हणून मी त्यासाठी गाणं बनवलेलं. कोणतं? तर राकेशसाठी गाणं एकदा तो रोजच झोपायचा आणि रोज झोपल्यावर कोंबडा वाजायचा. तर राकेश असं डोक्यावर पांघरून घेऊन झोपायचा. पांघरून घेतल्यावर फक्त अशी आउटलाईन दिसते ना, तिकडे पाय, इथे गुडघा, इथे पोट आहे, इकडे चेहरा आहे, हात आहे असा. कोंबडा वाजला की राकेशचा फक्त पाय हालायला सुरुवात व्हायची की कॅमेराजला दाखवायला की मी जागा आहे तोपर्यंत. त्याच्यावर मी त्याला असं 2दा-3दा आले, त्याला म्हटलं उठ राकेश उठ, लवकर लवकर उठ, वाजला जर कोंबडा तर हालेल तुझा फुट 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 फुट, उठ राकेश उठ. तर असं वा वा वा. हे गाणं मी त्याच्यासाठी बनवलेलं आणि ते तो किस्सा होता ऑर्केस्ट्राचा त्याच्या मागे पुढे चाललेला. तर मग ते जेव्हा सगळे घरचे यायला वगैरे पहिल्या दिवशी आम्हाला माहिती नव्हतं घरचे येणार आहे. मग आमचे 5 जणांचे घरचे पहिल्या दिवशी आले आणि मग नेक्स्ट डे आमचे येऊन गेलेले. मी बसलेलो, म्हटलं करायचं काय आता, हे लोक येणार, म्हटलं सगळ्यांचं स्वागत करू आपण. मग ती ऑर्केस्ट्राची जी थीम होती जी ऑलरेडी त्यांना ती माझी आठवण, त्याच्यातून मग तो ऑर्केस्ट्रा म्हटलं. आता किरण केशव होतं तेव्हा होते, म्हटलं मग आता तर कोण, तर डेफिनेटली विशाल होता, सागर होते त्याच्यामध्ये. मग आमच्या तिघांचं नाव करून तो असा एक ऑर्केस्ट्रा मी बनवला आणि सगळ्यांचं एंटरटेनमेंट कारण ते तर प्रत्येक गोष्टीसाठी तत्पर आणि रेडीच असतो. हो हो. आणि ते लिखाणाचं वगैरे 2 गाणी त्यातली पूर्णपणे 5 पैकी 2 गाणी पूर्णपणे त्यांनी बनवलेली. तन्वीसाठीचं जे गाणं होतं तिच्या आजीसाठी, तिच्यासाठी ऍक्च्युअली 2 गाणी बनवले मी, कारण कोण येणार माहिती नव्हतं, आई की आजी तिची. तर आम्ही दोघींसाठी एक गाणं बनवलं. तिची आजी आली पण, म्हणजे चांगलं आहे ते. तर बाकी राखीसाठी मी बनवलेलं, राकेशसाठी मी बनवलेलं. असे सगळे मिळून तो आम्ही तो प्रत्येक जण एंटरटेनर होतच बेसिकली. बरं, आता एक तुझ्यासाठी फार महत्वाचा प्रश्न आहे. ओके. आता तू घराच्या बाहेर आलायस, हो हो. पण तुला काय वाटतं की टॉप 3 मध्ये कुठले कंटेस्टंट असावे? आय गेस ह्या स्टेजला ते सोपं आहे माझ्यासाठी सांगणं. टॉप 3 मध्ये अनुश्री मला दिसते, ज्या पद्धतीने ती अनुश्री खेळते, ॲडमेंट आहे तिच्यासाठी, विच इज गुड फॉर हर. बाकीच्यांना त्याचा त्रास होतो ज्या पद्धतीने ती बोलते आणि वावर आहे तिचा. तन्वी एक आहे. तन्वी कारण आय गेस त्यांच्या ग्रुप मधले तसे बाकीचे लोक काही करत नाही. ती त्यातल्या त्यात आहे, धरून आहे. तर तन्वी एक आहे. विशाल आता टिकेल नाही टिकेल मला माहिती नाही कालच्या ह्याच्यानंतर. हो, विशालचा काल खूप मोठा हो, मॅटर झालाय घराच्या आतमध्ये. राकेशच्या अंगावर तो धावून गेला. राईट राईट. या विषयावर तुला काय वाटतं? म्हणजे कारण तुम्ही जेव्हा बिग बॉसच्या घरामध्ये जाता त्यावेळेला काहीतरी रूल्स अँड रेग्युलेशन्स असतात, ते फॉलो करावे लागतात. कारण ते जर रूल्स अँड रेग्युलेशन्स आपण फॉलो नाही केले, कारण तू जर दिव्या शिंदेकडे पाहिलं तर दिव्या शिंदे फक्त बोलली होती आणि तिला घराच्या बाहेर काढण्यात आलं होतं रीतसर. त्यानंतर दिव्याने खूप साऱ्या माध्यमातून असं सांगायचा प्रयत्न केला की मी तसं म्हणाले नव्हती, मी कन्व्हेन्शन रूम मध्ये जाऊन सुद्धा म्हणाली होती की मी माफी मागितली होती वगैरे, पण ते दाखवण्यात नाही आलं. मग हे डिसिजन घेण्यात येतं की बॉस यांना, या कंटेस्टंटला घराबाहेर काढावं. मग आता विशाल जर फक्त एवढं मोठं त्यांनी कृत्य केलंय आणि आता त्याला फक्त एक पनिशमेंट दिली की तो नॉमिनेट असणार आहे, मग ही पनिशमेंट तुला योग्य वाटते का? आणि राकेशलाही पनिशमेंट दिली आहे, कारण शेवटी एका हाताने टाळी वाजत नाही, दोघे इन्व्हॉल्व्ह होते. मग हे डिसिजन योग्य वाटतं तुला की अयोग्य वाटतं? आणि दिव्या बद्दल घेतलेलं मत आहे, जे डिसिजन आहे ते योग्य वाटतं का? आय गेस कंपॅरिझन थोडं वेगळं आहे, कारण मे बी बॅकग्राऊंडमुळे असेल किंवा ज्या पद्धतीचं बोलणं झालं होतं त्यावेळेस दिव्याच्या वेळेस, त्यावर मला एवढी क्लॅरिटी नाहीये.
पण जे काही रिझन्स असतील त्याच्यामुळे तिला इविक्ट केलं गेलं होतं. कदाचित त्याची लेवल, त्याची इंटेन्सिटी तेवढी असणार असेल आणि त्याचे रिपकशन्स कदाचित त्यांना माहिती असतील, म्हणून तिला इविक्ट केलं असेल त्यावेळेस. आणि राहिली गोष्ट विशालची आणि याची, तर जसं मी बोललो की नाही, ते चुकीचंच आहे. एक बेसिक सिव्हिक सेन्स मध्ये सुद्धा कोणावर हात उचलणं ही मोठी गोष्ट आहे. त्याची इंटेन्सिटी खूप मोठी जास्त आहे. वाईट गोष्ट आहे. वाईट गोष्ट, हो हो, मोठी वाईट आहे. तेच म्हणलं, त्या इंटेन्सिटीनुसारच ती चुकीची गोष्ट आहे. ती चूकच आहे कोणावर हात उचलणं, धक्का देणं, कारण ते एक हेटफुल जेस्चर आहे. राहिली गोष्ट कॉन्ट्रॅक्ट वगैरे ते आहेतच, पण तरी एक नॉर्मल ह्युमन बिन म्हणून ते चुकीचं आहे. आणि मला वाटतं जी बिग बॉसने शिक्षा दिली आहे तेव्हा जे झालं असेल दिव्याच्या वेळेस, ते झालं असेल कदाचित त्याची इंटेन्सिटी अजून वाईट असेल, म्हणून दुसरा पर्याय नाही म्हणून तिला काढून टाकलं. पण ह्या इतक्या पुढे येऊन जर तुमच्या डोक्यावर टांगती तलवार असणार आहे की तुम्ही नेहमी नॉमिनेटेड आहात, तुम्ही कधीही घराबाहेर जाऊ शकतात, हे माहिती आहे, तुम्ही तुमचं पुढचं पाऊल उचलू नाही शकत, तुम्ही किती गेम खेळा, काही खेळा, किती प्रेक्षकांच्या मनात भरलात, चांगले वागलात, तरी आता तुमच्या डोक्यावर टांगती तलवार आहे शेवटच्या 3 आठवड्यात. याच्यापेक्षा वाईट शिक्षा अजून काय? तुम्हाला तिथेच आपण म्हणतो ना, म्हणजे थोडं हेटफुल, तुमको अभी वही सडना है, अशी ती सिच्युएशन एखाद्यासाठी येऊच शकते. आणि ती वाईट आहे. ती बाहेर काढण्यापेक्षा वाईट शिक्षा आहे असं मला वाटतं. की तुम्ही खेळू शकत नाही, तुम्ही किती चांगले खेळाल तर तुम्ही नॉमिनेटेड आहात, तुम्ही तिकीट टू फिनाले मिस करतात. ज्याच्यासाठी तुम्ही इथपर्यंत एवढे 75-80 दिवस आता खेळलात, तीच गोष्ट तुम्हाला नाही मिळणार. तुम्हाला तिथेच बसणे, तुम्हाला काहीच नाही, हेल्पलेस फील. आणि ते हेल्पलेस फील होणं आय गेस बाहेर जाण्यापेक्षा खूप प्रचंड वाईट, आणि त्याची खंत मनात खूप जास्त राहील. त्यामुळे ती डेडली शिक्षा आहे तसं बघायला गेलं तर. हेच जर तुझ्या बाबतीत झालं असतं, जर विशाल तुझ्या अंगावर धावून आला असता, तर तुझी रिएक्शन काय असती पहिली? कदाचित आम्ही दोघे डायरेक्ट घराबाहेर असतो. कारण जर असं कोणी अंगावर धावून येत आहे, काय माणूस जितका शांत असतो तितकाच तो अग्रेसिव्ह पण होऊ शकतो. गरजेचं नाही आपण तिकडे खेळ खेळायला गेलो आणि जर कोणीतरी खेळ सोडून खेळाच्या बाहेर जाऊन अटॅक करतंय, फिजिकली असो, वर्बली असो, काही असो, त्यावेळेत खेळ खेळत कोणी नाही बसत. मी पण नसतो बसलो कदाचित. जर कोणी इतकी पर्सनल गोष्ट माझी काढतंय ज्याची गरज नाहीये, तर मग हातापाय झाली असती तर मग कदाचित इतकी छोटी नसती झाली. कारण विशालची स्ट्रेंथ मला माहितीये, मी त्याच्या बरोबर खेळलेलो आहे. दोन्ही साइडने तसेच हातापाय झाले पण असते. विशालने तुझ्या मागून सुद्धा बॅक बिचिंग केलेली आहे. हो हो. मग त्यावर काय म्हणणं आहे तुझं? की म्हणजे तुझ्या मते जर तुला आता डिसिजन द्यायला सांगितलं की विशाल घरात हवा की नको, तर तुझं काय डिसिजन असेल? ह्या एका इन्सिडेंट वरून जर विचाराल तर आय गेस हा एक इन्सिडेंट आहे आणि तुझ्याबद्दलचा अनुभव आहे, हा, आणि एक प्रामाणिक प्लेअर असतो ना, एक प्रामाणिक प्लेअर, बरोबर. तर तो प्रामाणिक प्लेअर वाटतो का विशाल तुला एवढं हे डिसिजन? कारण विशालला आम्ही अनेक आठवडे बघतोय, विशाल एका मोमेंट नंतर फार अग्रेसिव्ह होतो, हो. फार जोरात ओरडायला लागतो, मग त्याचा घसा बसतो आणि मग तो मी ओरडतो कुठे, पण तू ओरडतोस आणि मग तुझा घसा बसतो. कारण तो अग्रेसिव्ह होतो, हे मान्य करावंच लागेल आपल्याला. पण आता हे त्याच्या पलीकडे गेलेलं आहे. बरोबर. मग जर इतर कंटेस्टंट्सला ते रूल्स लागू होतात, तर विशालसाठी सुद्धा लागू व्हायला पाहिजेत का? हो, प्रत्येकासाठी रूल्स तर तेच आहेत ना. मग Same च विशालला घराच्या बाहेर आता जायला हवं का काढलं पाहिजे का? I त्याला guess नुसती शिक्षा देऊन एक त्याला असा एक कंटेस्टंट आहे, त्याला सबस्टिट्यूट ठेवूया, अशा पद्धतीने ठेवलं वाटतं का तुला? आय गेस तेच बोललो ना मी, की घराबाहेर काढल्यासारखंच आहे ते. पण त्याची शिक्षेची जी इंटेन्सिटी आहे ती उलट वाढलेली आहे. घराबाहेर डेफिनेटली काढूच शकतात बिग बॉस, आणि काढलं तर तिथे विषय संपेल. पर्सनली त्याला त्याचा प्रचंड त्रास होणार आहे असं मला वाटतं. ज्या पद्धतीचं ऍज यू सेड की मी असं आहे, मी हे केलं, मग तो ओरडतो, अग्रेसिव्ह आहे, तिथे कुकरची इतकं भरलं प्रेशर झालं की त्याची शिट्टी उडेल कुठल्या ना कुठल्या पॉइंटला. कदाचित इथून पुढे जाऊन सुद्धा तो अजून तशी चूक करू शकतो जर इतकं कंट्रोल नाही केलं त्याने इतक्या छोट्या गोष्टीवरून. पुढे जाऊन जेव्हा आपण हेल्पलेस आहोत हे जर एखाद्याला कळलं, तो कदाचित अजून एखादं मोठं कृत्य करेल आणि तो मग डायरेक्ट घराच्या बाहेर जाईल. कारण आता पण तो मग घराबाहेर गेल्यासारखाच आहे ना. घरात राहून पण त्याला काहीच करता येणार नाहीये. इट्स लाईक बिंग अ फर्निचर. तर ती त्याची शिक्षा आहे. कदाचित बिग बॉसने असं केलं असणार आहे, ही त्याला फर्निचर बनवून ठेवलं. इतका स्ट्रॉंग प्लेअर पण करू काहीच नाही शकत. दीपालीताई यांच्याविषयी काय सांगशील? दीपालीताईने तुझी काळजी घेतली का, किंवा दीपालीताई तुझ्याशी कशा वागल्या घरामध्ये? कारण आम्ही जितकं बघितलंय ना तितकं आम्हाला वाटतं की मी सांगतो दीपालीताईंनी माझी प्रचंड काळजी घेतली. त्यांनी काळजी घेतली की कसा मी दर आठवड्याला निकष काय असला तरी नॉमिनेट होईल, कसा मी तिथे उभा असेन, कसा त्या लाईन मध्ये, कसा मी घराबाहेर जाईन, याची त्यांनी प्रचंड काळजी घेतली.
तर अशा त्या खूप काळजीपूर्वक आहेत गेम खेळण्यामध्ये. अच्छा. खूप छान. हो. काय वाटतं दीपाली सय्यद ह्या आतल्या गाठीच्या आहेत का? असू शकतात. आतल्या गाठीचे जे लोक असतात ते पटकन बाहेरून कळत नाही, हम्म. आणि जे लोक कळत नाही तेच आतल्या गाठीचे असतात ना. ओके, मग असं कोण कोण वाटतं तुला तुझ्या वेळेचे कंटेस्टंट की जे आतल्या गाठीचे आहेत आणि जे मनमोकळे कोण आहे त्याच्यामधले? मन मोकळा मी स्वतः होतो. मी जे आहे तसंच तोंडावर मनमोकळा बोलायचं. मनमौजी माणूस असतो. मग हो हो, फार टेन्शन घेते नाही, देते नाही. हा फक्त समोरून जेव्हा कॉन्फ्लिक्ट असते हम्म. तेव्हाच तलवार काढण्यात पॉइंट वाटतो मला, कारण तेव्हाच तो तलवारीला पण तेव्हाच न्याय मिळतो. नुसती तलवार काढून दाखवून परत मॅनत टाकण्यात काय पॉइंट नाही. या तलवारीमुळेच दिव्या शिंदे बाहेर हो, गेले. माहिती माहिती, म्हणूनच म्हटलं. कळलं. हो. कॉन्फ्लिक्ट असेल तरच काढा, हम्म. नाही तर मग तो तलवारीचा अपमानच झाला. तर मन मिळवतो मी होतो. राकेश तसं पर्सनल लेवलवर बोलण्यात खूप फ्री आहे. गेमला बाजूला ठेवलं तर गेम काही नाही, पण असं जर गप्पा मारायच्या म्हटलं तर राकेश बोलतो. हम्म. तशी ती एक व्यक्ती आहे. दीपालींबरोबर त्यांच्याबद्दल मी सांगितलं. रेवा आणि आम्ही तर एकत्र चालू होतो. हम्म. प्रभूशी माझं फार काय बोलणं झालं नाही खरं तर. का म्हणजे का प्रभू म्हणजे तो दिसायला लहान वगैरे अशामुळे किंवा तो कंटेस्टंट होता नव्हता असं तू नाही समजतो ती वेवलेंथ मॅच नाही व्हायची. म्हणजे जर मी आता तुम्हाला काहीतरी समजवतोय तो कदाचित तुम्ही ऐकताय, काय? हे नाही व्हायचं. ओके, प्रभू इग्नोर करायचं तुला नाही असं नाही, इग्नोर नाही करायचं. त्याला कदाचित कळायचं नाही म्हणायचं? अच्छा. की काय. जर मी तुम्हाला सांगतोय की नाही विशालची ही शिक्षा कशी मोठी आहे घराच्या बाहेर जाण्यापेक्षा, तर ते तुम्हाला कळलं असेल कदाचित की का ती सल त्याच्या मनात असणार. हे त्याला नसतं कळलं. तो त्याने उत्तर दिलं असतं, हा नाही पण घराच्या बाहेर जाणे हीच मोठी शिक्षा ना. तो एंडला एवढंच बोलला असता. त्यामुळे जे मोजकं बोलणं होतं तेवढं झालं. पण स्वीट गाय. त्याचं एक छोटंसं मस्त छान विश्व आहे. त्याचं जे त्याने सोशल मीडियावर उभं केलेलं आहे. बाकी असा खूप काय अग्रेसिव्ह वगैरे नाही. नॉमिनेशन्स मध्ये मात्र तो सागरवर का भडकायचा मला नाही कळलं. तो अचानक त्याचा ऑरा चेंज होऊन जायचा. तो सागरला मित्र, ते त्याला मित्र मानायचे आणि तो त्यांना शिव्या द्यायचा. तर तसा होता प्रभू. बाकी तर काय संस्कृती होती पटकन गेली. बाकी सगळे ओके. तन्वी फार कमी बोलली. तन्वी ओव्हरऑलच खूप कमी बोलली. तुझ्या घराच्या बाहेर आलास त्यावेळेला तन्वीने जाता तुझ्यासाठी परफॉर्म केलं होतं. काय वाटतं म्हणजे तुला ह्या मागचं गणित काय असेल तिच्या डोक्यामध्ये? 2-3 गणित असू शकतात. एक सगळ्यात पहिलं गणित की परतफेड. कसली कसली? जेव्हा तिची आजी आलेली हा. तेव्हा आम्ही सगळे प्रिपेअर्ड होतो. त्याच्यासाठी तिच्या आजीसाठी एक गाणं बनवलेलं आणि जे तिला डेडिकेट केलेलं बेसिकली. जसं सगळ्यांना आम्ही केलेलं, तर तिच्यासाठी 2 गाणी बनवलेली. एक आजीसाठी, एक आईसाठी. आजी आली तर आम्ही आजीचं गाणं परफॉर्म केलं. तर ते तिला आवडलेलं की हो आम्ही तिला इन्व्हॉल्व्ह केलं. युजली असं होतं ना की ते टीम खेळत होतं, त्यामुळे तिला एक्सपेक्टेड नव्हतं की जर तिच्या साईडने कोणी आलं तर त्यांचं वेलकम आम्ही करू. मी तिथे विशाल बरोबर आणि सागर आम्ही सगळे एका साईडचे होते. तर ते एक्सपेक्टेड नव्हतं, पण आम्ही ते खूप निखळ मनाने स्वागत केलं त्यांचं. तेवढ्याच वॉर्मथने आजींचं स्वागत केलं, त्यांच्याशी गप्पा मारल्या. तर ते कुठेतरी ग्रॅटिट्यूड असावं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे माझं आणि तिचं तसं काही वाकडं झालं नाही. ती माझ्याशी बोलताना रिस्पेक्टफुली बोलायची. त्याचं कारण मी तिच्याशी बोलताना पहिल्यापासून रिस्पेक्ट आणि डिग्निटी मेंटेन केली होती. म्हणजे जी गोष्ट तिने स्वतः सांगितलेली, मग त्या नॉमिनेशन्स मध्ये असो किंवा काही असो, ती दुसऱ्यांशी जसं बोलायची आणि माझ्याशी जसं बोलायची तो फरक होता. आणि तो का होता तेही तिने सांगितलं, कारण मी तसा बोलतो तर त्याचं रिॲक्शन आहे. आणि थर्ड, आता एक वाईल्ड कार्ड गेलाय. आनंदही असू शकतो की गेलाय. आता जर तुझ्यासारखा स्ट्रॉंग प्लेअर चाललाच आहे तर बाबा धन्यवाद. तो मैं तुमको खुशी खुशी विदा करूंगी. बाबा जा दतड. हेही असू शकतं. आणि ते दाखवून तिचाही गेम ती अप होईलच डेफिनेटली, की एका स्ट्रॉंग प्लेअरला ती इतक्या चांगल्या स्पोर्ट्समन स्पिरिटने बाय बाय म्हणते. डेफिनेटली तिचा गेम तिथे स्ट्रॉंग होऊच शकतो. ओके. तर असे एक 3-4 समीकरण आहेत ज्याच्यामुळे ते केले असेल. आणि अगदी निखळ मनाने खूप छान ह्याच्याने म्हणायचं तर 5वं म्हणजे की खरंच तू चांगला खेळलास, खरंच तू स्ट्रॉंग वाटलास. एक स्वच्छ मनाने सांगतो की भाई गुड कॉम्पिटिशन, थँक्यू सो मच. हेल्दी कॉम्पिटिशन, थँक्यू सो मच. दीपाली ताईंशी वगैरे पण म्हणजे जशी तन्वीशी तू बोलायचास वगैरे, दीपाली ताईंशी कसं म्हणजे काय बोलायच्या? तुमच्या गप्पा काय व्हायच्या? त्यांच्याशी गप्पा फार नाही व्हायच्या. मग काय नॉमिनेशन मध्येच त्या अशा सूर पकडायच्या की निकष आहे हा कप पांढरा आहे आणि त्या कारण द्यायच्या हो.
कारण का ह्या कपाखाली जी सावली आहे ती काळी आहे म्हणून मी याला नॉमिनेट करते. त्यामुळे तर जसं हा कप पांढरे असल्याचं आणि ते खालचं काय असल्याचं काही संबंध नाही. त्या निकषांवर त्याच्या आधारे त्या नॉमिनेट करायच्या. त्यामुळे मी म्हणायचं तुम्ही काय बोलता आणि काय नॉमिनेट करता, मला उगाच चांगल्या प्लेयर्सचं नॉमिनेट करताय. तर त्या नोटवर जास्त होतं. आणि त्यांनी पण मला एक दोनदा सांगितलं की तू काटा ग्रुपमध्ये का नाही आला, काटा ग्रुपमध्ये का नाही आला. म्हटलं तर का नाही आला म्हणजे कुठे फॉर्म भरायचा होता की का नाही आला, मी लाईनीत बरं मला काटा ग्रुपमध्ये घ्या का काय. त्यांनी काटाने काटा काढला असता मग. हा मग तेच म्हणजे का नाही आला म्हणजे तुम्हाला जर मी हवा आहे तर तुम्हीही माझ्याशी बोलू शकता, एवढंच माझं म्हणणं आहे. तुम्ही मला आता सुरुवातीपासून फ्लॉप 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 मध्ये टाकत आलात, मी कसं समजायचं तुम्ही मला, ही कुठली पद्धत आहे. ते होतं मायनस 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 ते प्लस, तसं त्यांना वाटलं असेल. ते आपापसात करा ना, मग मला कसं करणार. मग मला फ्लॉप दिलं 3 जणांनी आणि म्हणताय तू स्ट्रॉंग प्लेअर, तू आमच्यावर याला मग बोला, तिथे फ्लॉप नका देऊ, तिथे हिट मध्ये टाका मला. तर असं त्यांच्याशी संभाषण होतं. ओके, नक्कीच मला सांग, तुझ्या मते टॉप 3 कंटेस्टंट तुला कोण दिसतात? एक तर तू म्हणालास अनुश्री, तन्वी आणि जर टिकला असता तर विशाल. म्हणजे जर टिकला किंवा तिकडे तो गेला समहाऊ, काही ट्विस्ट येईल पुढे मला माहिती नाही, तर तो एक स्ट्रॉंग प्लेअर होता. पण आता करंट सिच्युएशन नुसार जर त्याला खाली टाकलं तर बाकीचे जे मग उरलेले आहेत टॉप 8 मधले जे 6 उरतात त्याच्यामध्ये कोणाला तरी एकाला खूप जास्त मेहनत करावी लागेल. कोणाला? जो करेल तो तिकडे 3rd नंबरच्या पोझिशनवर जाईल. पण तन्वी आणि अनुश्री मला तिकडे दिसतात की त्या मेहनत करतात, त्या स्वतःसाठी खेळतात आणि त्या तिथे असू शकतात. तुला जर आत्ताच्या आता नॉमिनेट करायचं झालं तर कुठल्या स्पर्धकाला तू नॉमिनेट करशील? नॉमिनेट करायचं झालं तर त्याच्यात माझा फायदा आहे का काही? ना होऊ शकतो ना की मी ट्रॉफी उचलणार, मग मी त्या हिशोबाने नॉमिनेट करतो. की निकष काय तुमचे नॉमिनेशनचे ते सांगा. निकष म्हणजे बाहेर, घराच्या बाहेर डायरेक्ट असाच कोणालाही. हा, मग त्या उरलेल्या म्हणजे 6 पैकी म्हणजे राकेश बापट. थँक्यू सो मच लोकमत फिल्मीशी गप्पा मारण्यासाठी. आणि तुझं म्हणणं काय होतं हे आज आम्हाला लोकमत फिल्मीच्या ह्या कार्यक्रमाच्या माध्यमातून लोकांसमोर आलं. खूप खूप धन्यवाद लोकमत फिल्मीशी गप्पा मारण्यासाठी. थँक्यू सो मच. आणि तुम्हाला आपला हा एपिसोड कसा वाटला तो नक्कीच आम्हाला कॉमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. आणि पाहत राहा लोकमत फिल्मी. नमस्कार, मी संकेत पाठक आणि आपण पाहत आहात लोकमत फिल्मी. विसरू नका लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला. थँक्यू.